ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या निवासस्थानाजवळ एक नौटंकी करण्याचा कार्यक्रम केला, त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं इथं आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सुरक्षेला धोक्यात आणण्याचं काम, संविधानाचा अनादर करण्याचं काम त्या ठिकाणी राहुल गांधींच्या माध्यमातून आपण दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या निवासासमोर पाहिलं आणि अशी नौटंकी करून या सगळ्या परिस्थितीचं भांडवल करण्याचा प्रयत्न तिथं राहुलजी करतायत। याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही इथं निषेध व्यक्त करतोय आणि ज्या विद्यार्थ्यांसंदर्भातला ते प्रश्न मांडताय, त्यांनी सत्तेमध्ये असताना शंभरो परीक्षेचं त्या ठिकाणी पेपर फोडीचे प्रकरण आले, हे कधी बाहेर आले नाहीत। कधी अशा पद्धतीनं त्यांनी त्या विषयाला हात लावण्याचा प्रयत्न केला नाही, कधी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाही। फक्त सतत एखादा विषयाला की नौटंकी करायची, अशी अराजकता काहीतरी पसरवण्याचा प्रयत्न करायचा आणि तेच दृश्य आपण पंतप्रधानांच्या निवासाच्या बाहेर आपण पाहिलं। आपण संविधानिक पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे, संविधानिक पद्धतीने आपण सगळ्या मर्यादांचा आदर ठेवून, संविधानाचा आदर ठेवून आपण निषेध केला पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे। त्याला काही देशामध्ये बंदी नाहीये, परंतु पंतप्रधानांच्या निवासाच्या बाहेर बसून तिथं काहीतरी नौटंकी करण्याचा प्रयत्न करणे आणि पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं वर्तन करणे त्यांना एक राजकीय कार्यकर्त्यामधून शोभत नाही। त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा म्हणून तीव्र निषेध करतो आणि ह्याच्या पुढे थोडं मॅच्युअर पद्धतीचं पॉलिटिक्स, मॅच्युअर पद्धतीचं देशाला विरोधी पक्षाचा नेता म्हणून त्या ठिकाणी लोकांना अपेक्षित असं वर्तन त्यांनी करावं, असा एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मला त्या ठिकाणी वाटतं। पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं राहुलजी गांधी यांचा मी तीव्र असा निषेध करतो।